ए मिलादनिमित्त मिरजेत पोलिसांचे पथसंचलन, शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था। ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे। सण शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी मिरज शहरातून पोलिसांनी पथसंचलन करत नागरिकांना सुरक्षेचा विश्वास दिला। बुधवार 26 ऑगस्ट रोजी मिरजेत ईद ए मिलाद सण साजरा होत आहे। या पार्श्वभूमीवर मिरज शहर पोलीस ठाणे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने शहरातून रूट मार्च काढण्यात आला। मिरजेतील मुख्य बाजारपेठ तसेच प्रमुख चौकांतून पोलिसांचे पथसंचलन पार पडले। यावेळी मिरवणुकीचे मार्ग, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला। सणाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची करडी नजर राहणार असून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। ईद ए मिलादचा सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे। दरम्यान सर्वधर्मीय नागरिकांनी सण शांततेत, सलोख्याने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करावा असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। मिरज शहरातील सुरक्षिततेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे। घर प्रमुख न्यूज मिरज। आज 25 ऑगस्ट 2026 रोजी मिरज शहरामध्ये सांगली जिल्हा पोलीसतर्फे ईद ए मिलादच्या अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आला। या रूट मार्चमध्ये DYSP 4 प्रभारी अधिकारी तसेच 18 अधिकारी, 80 पोलीस अंमलदार, SRPFचा एक प्लाटून, RCP आणि 170 होमगार्ड हे सहभागी झाले होते। हा रूट मार्च आम्ही बऱ्यापैकी मिरवणुकीचा जो मार्ग आहे त्याला कव्हर करत घेतलेला आहे। या रूट मार्चमधले 2 उद्देश होते आमचे। एक म्हणजे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि पोलीस डिपार्टमेंटची सुसज्जता चेक करणे। हे दोन्ही करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असं आम्हाला वाटतं।